नागपुरात 25 आणि 26 तारखेला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय, तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। नागपुरातील गोंडखैरीमध्ये प्रहारच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहारच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली। बीडमधील जिल्हा कारागृहात कैद्याकडे चक्क मोबाईल असल्याचं उघडकीस झालंय, त्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय। रिपाईचे नाशिकचे शहराध्यक्ष अर्जुन पगारे यांना धमकावणाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। गंगापूर पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। या आरोपींना जिल्हा न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। जुन्या वादातील राग मनामध्ये धरून पगारे यांना आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिली होती। भंडाऱ्याच्या पवनीमधील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयामध्ये उमेद अंतर्गत परसबाग निर्मिती करण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आलाय। शाळेतील विद्यार्थ्यांना विषमुक्त आणि ताजा भाजीपाला तसंच फळभाज्या मिळाव्यात यासाठी हा उपक्रम राबवला गेलाय। नाशिक महापालिका उद्यापासून प्रभाग रचनेचा मसुदा तयार करण्याचं काम सुरू करणार आहे। त्यासाठी प्रशासन विभागानं तयारी सुरू केलेली आहे। या प्रक्रियेमध्ये प्रभागांची लोकसंख्या, भौगोलिक स्थिती आणि इतर निकषांवर विचार करून सीमा निश्चित केल्या जाणार आहेत। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आजपासून दशामाता उत्सवाची धूम आहे। पुढचे 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। घरोघरी दशामातेची स्थापना केली जाणार आहे। आपल्या देवीला घेऊन जाणाऱ्या भाविकांची गर्दी पाहायला मिळते। ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये भाविक दशामातेची स्थापना करत आहेत। नागपूर मेट्रोनं 10 कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पार केलाय। मार्च 2019 मध्ये ही सेवा सुरू झाली होती। आता दैनंदिन 1 लाखांहून अधिक प्रवासी नागपूर मेट्रोनं दोन्ही मार्गांवर प्रवास करतात। त्यामुळे मेट्रोची ही कामगिरी मैलाचा दगड ठरलेली आहे। नागपूरमधील सार्वजनिक वाहतुकीवरील वाढतं अवलंबित्व आणि मेट्रोच्या माध्यमातून अधिक सुसंगत, सुलभ आणि पर्यावरणपूरक शहराच्या उभारण्याच्या दिशेनं टाकलेलं हे भक्कम पाऊल आहे। लातूर महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळ यांनी आज स्वच्छता विभागाला अचानक भेट दिली। तिथल्या घंटागाड्यांची तपासणी केली आहे। स्वच्छतेबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या आणि त्यानंतर उपायुक्तांनी कारवाई केली आहे। घंटागाड्यांच्या रोजच्या नोंदी, साफसफाईच्या वेळा, कामकाजाच्या दर्जाची बारकाईने तपासणी केली आहे। या दौऱ्यामुळे स्वच्छता विभागात खळबळ उडाली। धुळ्यातल्या कापडणे इथं पिण्याच्या शुद्ध पाणी मिळत नसल्यानं ग्रामसभेमध्ये गोंधळ झाला। गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं, मात्र काहीच निर्णय न घेतल्यानं ग्रामसभेत त्या मुद्द्यावर ग्रामस्थ आक्रमक झाले। लोकप्रतिनिधींनी संगनमत करून ठेकेदाराला तब्बल 3 कोटी रुपये बिल अदा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय आणि याबाबत लवकर निर्णय लागला नाही तर जनआंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला। धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यामध्ये दमदार पाऊस झालाय। शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केलेली आहे। पश्चिम पट्ट्यामध्ये सर्वाधिक भाताची लागवड केली जाते। चिखलणी करून भात लावणीची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। कोकणाप्रमाणेच या भागातही आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने भात शेती करतात। सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील 2 गावांचा संपर्क तुटलाय। मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये साचलेल्या पाण्यातून गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। प्रशासनानं त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। ठाणे, मुंबई आणि पालघरला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। प्रादेशिक हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। तसंच प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। मुंबईच्या समुद्रामध्ये आजपासून सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे, तर शनिवारी म्हणजे 26 जुलैला समुद्रात 4.67 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेली आहे। दरम्यान भरती काळात नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन पालिकेने केलं आहे। नाशिकमधील ग्रामीण भागामध्ये शेतकरी अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे। नांदगाव, सिन्नर परिसरामध्ये मका, सोयाबीनची पिकं पाण्याअभावी करपण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पीक जगवण्यासाठी शेतकरी तुषार सिंचन पद्धतीचा वापर करत आहेत।
राज्यातील 91,429 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे देशभरातील 1,58,651 हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि यात महाराष्ट्रात सर्वाधिक शेती पूर्णपणे नष्ट झालेली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तानसा तलाव ओव्हरफ्लो झालाय। सध्या 7ही तलावांमध्ये 86% पाणीसाठा आहे। सध्या दमदार पावसामुळे तलावाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये। दरम्यान पवई तलाव आणि मोडक सागरही ओव्हरफ्लो झालाय। कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी संकटामध्ये सापडलाय, कारण आखाती देशामध्ये होणारी कांद्याची निर्यात 40% कमी झाली आहे। गेल्या 2 वर्षांपासून कांदा निर्यात धोरण सातत्याने बदलत आहे आणि याचा फटका कांदा निर्यातीला बसलाय। JNPA बंदरातून आखातातील सौदी अरेबिया, दुबई, कतारसह श्रीलंका, मलेशिया आणि सिंगापूरमध्ये केवळ निर्यात 1000 कंटेनरची निर्यात होतीये। नाशिकच्या येवल्यामध्ये संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मोठ ओढतानाचा अप्रतिम देखावा मिरवणुकीमध्ये सादर करण्यात आला। संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दत्तवाडीमध्ये अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा या निमित्तानं येवला शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज तसंच विठ्ठल रुक्मिणीचा सजीव देखावा हे प्रमुख आकर्षण ठरलं। पालखी मिरवणुकीची सुरुवात संत नामदेव महाराजांच्या मंदिरामधून करण्यात आली। दहीहंडी झाल्यानंतर महाआरती व प्रसाद वाटपानं कार्यक्रमाची सांगता झाली। मुंबईतील समुद्रामध्ये पीओपीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यास उच्च न्यायालयानं परवानगी देईल असा विश्वास मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं व्यक्त केलाय। मूर्तीचं समुद्रात विसर्जन करण्याची शिफारस प्रदूषण नियंत्रण मंडळानं केली आहे। मंडळ आणि राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे केलेल्या शिफारशीवर न्यायालय निर्णय देणार आहे। भंडाराच्या मोहाडीमधील एकलारीमध्ये रेल्वे अंडरपासच्या बोगद्यामध्ये पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतो। या बोगद्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी साचत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे तात्काळ प्रशासनाने याची दखल घेत योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत। धाराशिवच्या कळंबमधील संतीजपूरमध्ये गावामध्ये मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये अंगणवाडी भरवली जाते। या अंगणवाडी वर्गाची खोलीची धोकादायक अवस्थेमध्ये सध्या ती पाहायला मिळते। त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे। ई-पॉस मशीनच्या नेटवर्कच्या समस्येमुळे रेशन दुकानदार त्रस्त झालेत। नेटवर्क कमी असल्यानं आणि सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यानं दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण होतोय। त्यामुळे ई-पॉस मशीनचं काम नीट होत नाहीये। तोपर्यंत ऑफलाईन धान्य देण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी रेशन दुकानदारांकडून करण्यात आली।